नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी ओसरल्याचं सध्या बघायला मिळत आहे। दुतोंडा मारुतीच्या पाळ्याजवळ हे पाणी आलेलं होतं। पावसाची नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विश्रांती सुद्धा बघायला मिळते। आज सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं गोदाघाट परिसरात पुन्हा अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला सुद्धा आज येलो अलर्ट जाहीर केला गेल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर 2 ते 3 दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू होती। मात्र काल मध्यरात्रीपासून हे जे पाणी आहे ते काहीसं ओसरलेलं आहे। गोदाघाट परिसरामधली ही दृश्य आपण बघू शकतोय, जे पाणी सध्या ओसरलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण बघतोय 2 दिवसांपासून खरं तर सातत्यानं नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं। ही गोदाघाट परिसरामधली आपण दृश्य बघतोय। सध्याची स्थिती काय तिथली, कारण पाणी ओसरल्याचं समजतंय? अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकसह पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस या सगळ्या परिसरामध्ये होत होता आणि त्या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर गोदावरी नदीची पाणी पातळी देखील वाढलेली होती। याच दरम्यान दुतोंड्या मारुती, जे नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ओळखलं जातं, त्याच्या अगदी कमरेपर्यंत पाणी जाईल अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली होती। मात्र टप्प्याटप्प्यानं जो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, तो विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला मध्यरात्रीपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे गोदावरी नदीला जी पूरजन्य स्थिती निर्माण झालेली होती ती काहीशी ओसरलेली आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आहे। मात्र असं सगळं असताना विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिकच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। गावकऱ्यांनी सतर्क राहावं अशा स्वरूपाच्या या सूचना असल्या तर दुसऱ्या बाजूला पावसानं मात्र उघडीप घेतलेली आहे। त्यामुळे काहीसा दिलासा या सगळ्या निमित्तानं मिळालेला आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।